आज कढी गोळे बनवूया. कढी गोळ्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी हरभऱ्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातली आणि पाण्यातनं काढून ठेवल्यावर ही अशी झाली. आणि हे तिन्ही चांगलं व्यवस्थित वाटून घ्यायचं. नंतर हे असं दिसलं पाहिजे, खूप बारीक नाही, असं साधारण सरभरीत झालं पाहिजे. आता त्यात टाकायच्या वस्तू: 1 चमचा धणे जिऱ्याची पूड, 1 चमचा तिखट, चिमूटभर हिंग आणि मीठ. हे वाटण झाल्यानंतर हे असं सगळं कालवल्यावर असं दिसलं पाहिजे. आणि कढीची तयारी करायची: 1 वाटी दही आणि 2 चमचे बेसनाचं उसळून केलेलं मिक्सरमधलं हे असं टाकतात. कढीच्या फोडणीसाठी 2 चमचे साजूक तूप. जिऱ्याची फोडणी द्यायची. जिरे टाका. आलं. माझ्याकडे वाळलेला कढीपत्ता आहे तर मी वाळलेला कढीपत्ता टाकते. तुम्ही ताजा सुद्धा टाकू शकता. आणि सगळ्यात शेवटी हिंग टाकायचा, म्हणजे तो जळत नाही. कालवून घ्यायचं जरा. आणि हे आपण एक मिक्स करून ठेवलेलं जे ताक आहे ते त्याच्यात. कढीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. 2 चमचे मीठ टाकलं मी. 2 चमचे साखर टाकायची, कारण आपलं दही काही खूप आंबट नव्हतं. आणि एवढा वाडगा भरून ते पाणी टाकायचं. आता कढीला चांगली उकळी येऊ द्यायची. कढी चांगली उकळायला लागली. आता ह्याच्यात आपण ते जे मिश्रण तयार केलं होतं सगळं कालवलेलं, धणे जिऱ्याची पूड, तिखट, हळद, मीठ, हिंग आणि हरभऱ्याची डाळ वाटलेली, ह्या सगळ्यांमध्ये असा गोळा त्याचा तयार करायचा. आणि एक एक गोळा त्या कढीमध्ये असा सोडून द्यायचा. हे चांगले वरती येईपर्यंत उकळू द्यायचे. आणि कढी जर का घट्ट झाली तर गरम पाणी टाकायचे. हे बघा, हे उकळताना वरती येत आहे. कढी गोळ्याच्या फोडणीसाठी 1 वाटी तेल घ्यायचे. फोडणीसाठी ह्या अशा सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या, हिंग आणि फोडणीचं साहित्य. आता फोडणी करताना 1-1.5 चमचा मोहरी तडतडू द्यायची चांगली. थोडी हळद टाकायची, थोडंसं तिखट टाकायचं, हिंग टाकायचा आणि गॅस बंद करून त्याच्यात लाल मिरच्या टाकायच्या. आणि आता हे आपले कढी गोळे तयार. गोळे असे मोडायचे, त्याच्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि त्याच्यावर लाल मिरच्यांची फोडणी आणि कढीसोबत खायचं. आणि त्याच्याबरोबर भाकरी किंवा पोळी पण चालते.